हॅलो सर, मार्क सॉफ्टवेअरमधून जर तुम्हाला कस्टमरची लिस्ट काढायची असेल, डेटर्स किंवा क्रेडिटर्स ती कशी काढायची ते दाखवतो तुम्हाला. त्यासाठी तुम्ही रिपोर्ट्समध्ये या, रिपोर्ट्समध्ये अदर रिपोर्ट्समध्ये या, टेलिफोन ॲड्रेस लेबल याला क्लिक करा. ओके, इथे तुमचा ग्रुप घ्यायचा, सन्ड्री डेटर्स किंवा क्रेडिटर्स. सप्लायर काढायचे असेल म्हणजे परचेसच्या पार्टी तर क्रेडिटर्स घ्यायचे, सन्ड्री क्रेडिटर्स सप्लायर हा ग्रुप घ्यायचा, सन्ड्री क्रेडिटर्स सप्लायर. आणि जर कस्टमर असेल तर सन्ड्री डेटर्स न्यू पार्टी किंवा सन्ड्री डेटर्स ओनली घ्यायचं. ओके, आता मी कस्टमरची काढायची, एंटर एंटर मारायचं इथे. ओके, इथे सगळे तुमच्या कस्टमरची लिस्ट राहणार. इथे बघा, इथे एक्सेलचा आयकॉन आहे बघा हा, इथे क्लिक करू शकता किंवा शॉर्टकट Alt+P बटन दाबू शकता. पी फॉर पुणे, Alt+P, आणि इथे एक्सेलला डबल एंटर मारायचं, एक्सपोर्ट टू एक्सेलला. बस एंटर एंटर मारत द्यायचं की ही लिस्ट तुमच्या एक्सेल फॉर्मॅटमध्ये ओपन येईल बॅकग्राऊंडला. जेवढी लिस्ट असेल तेवढा वेळ लागतो याला. 1 मिनिटाच्या आत तुमची एक्सपोर्ट होते फाईल. जोपर्यंत एक्सपोर्ट होत नाही, मेसेज येत नाही, तोपर्यंत थांबायचं. तुमचं एक्सेल ओके आहे का बघायचं. ओके, हे बघा आता इथे तुम्हाला मेसेज येणार, एक्सपोर्ट झालेली आहे. सॉफ्टवेअर आपण मिनिमाइज केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या इथे बॅकग्राऊंडला, हे बघा बॅकग्राऊंडला आपली एक्सेल फाईल ओपन झालेली आहे. ही एक्सेल फाईल, याच्यामध्ये तुमचं कस्टमरचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर सगळं आहे. नको असलेले कॉलम तुम्ही सिलेक्ट करून डिलीट करू शकता. आता हे सपोज मला नको आहे ईमेल आय डी, मग सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, हे कॉलम तुम्ही नको असलेले असे सिलेक्ट करून डिलीट करून टाकू शकता. बघा फक्त कोणती इन्फॉर्मेशन आहे, तर इथे मोबाईल नंबर वगैरे आहेत. ओके, आणि हे सगळे तुम्ही नको असलेले कॉलम डिलीट करून इथे फाईलमध्ये यायचं आणि सेव्ह ॲज करायची फाईल. सेव्ह ॲज मी ब्राउज करून आता डेस्कटॉपला, डेस्कटॉप लोकेशन घ्यायचं, इथे डावीकडून हे करून स्क्रोल करून डेस्कटॉपला मी इथे टाकतो कस्टमर लिस्ट. कस्टमर लिस्ट असे नाव काय पाहिजे तर टाका आणि सेव्ह करा की तुमच्या डेस्कटॉपला ही फाईल सेव्ह होईल. कस्टमर लिस्ट नावाने ही पार्टीचं एक्सेल फाईल सेव्ह झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं पार्टी लिस्ट किंवा डेटर्स क्रेडिटर्स लिस्ट एक्सपोर्ट करू शकता मार्क सॉफ्टवेअरमध्ये. थँक्यू.